मित्रांनो, नुकतेच सोशल मीडियावरती मयुरी पवार आणि सनी जाधव बद्दल चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मयुरी पवारने सनी जाधववर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला, तेव्हापासूनच सनी जाधव हे फरार आहेत। मात्र या दरम्यान मयुरी पवार यांचे बनावटी अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले। त्यामुळे मयुरीने पुन्हा विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये नोंद केली, तर आरोपीला लवकर ताब्यात घेण्यास सांगितले आणि लवकरच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले। तर आरोपीने केलेली चूक मान्य करून मयुरीताईला दिलेल्या मानसिक त्रासाबद्दल माफी मागितली। सोशल मीडियावर मी एक स्माऊट म्हणजे मयुरी पवार या ताईचे अश्लील व्हिडिओ प्रियंका कदम या फेक अकाउंटवरनं सगळ्यांना शेअर केली। आरोपीचे नाव निलेश कोरडे असे आहे। तर यांनी मयुरी पवार ताईचे बनावटी व्हिडिओ व्हायरल करून यांची बदनामी केली। यांनी प्रियंका कदम या नावाने फेक अकाउंट ओपन केला आणि त्या अकाउंटद्वारे हे लोकांना व्हिडिओ शेअर करत असायचे आणि त्या मुलाला विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये बोलावून समज देण्यात आली। तर यापुढे कुणीही मयुरी ताईच्या बनावट व्हिडिओला शेअर करू नका असे त्यांनी बजावून सांगितले। मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर चालत असलेले AI टेक्नॉलॉजी ही माणसासाठी घातक ठरत आहे आणि या टेक्नॉलॉजीमुळे कुणीही बनावटी व्हिडिओ बनवू शकतो। त्यामुळे या टेक्नॉलॉजीचा कुणीही गैरवापर करू नका। तुम्हाला मयुरी पवारचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।